शैलेश गायकर कॅप्टन यावेळेला सुशील साबळेच्या समोर पुढचा चेंडू घेऊन बघूया काय होतं या मॅच मध्ये. शैलेश गायकर यांनी स्टेट ड्राईव्ह खेळलाय, इथे मात्र चांगला फील्ड केला जातोय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. दोन चेंडू आणि धावा झाल्या ते दोन. पुन्हा एकदा सुशील साबळे की सुशांत कोटकर. पाहूया काय होतं या मॅच मध्ये. पुरार गोलवाडी की फणसवाडी. सुशांतच्या बॅट मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. येस, अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुरारचा हा युवा स्टार बॉलर सुशील साबळे. चला पुढचा चेंडू. सुशील साबळे पुन्हा एकदा सज्ज शैलेश गायकर यांच्या समोर. पाहूया काय होत आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. इथे मात्र लेग साइडला फ्लिक केलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव कंप्लीट आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करण्यात यश येतंय का. इथे मात्र मोठा विकेट. संघाला लागलेला मोठा धक्का. माघारी परतावं लागतंय कॅप्टन शैलेश गायकरला. झाली ओव्हर झाली. अरे झाला चेंज बॉलर केला काय. नवीन बॅट्समॅन निलेश गायकर आला. तो खाली आहे, वरती सुशांत कोटकर आहे. काय कशाला जातो टाइमपास. चला सामन्याला करायची आहे सुरुवात. नवीन बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्वेतन बॉलिंग एंड वरती आणि बॅटिंग एंड वर आपल्याला पाहायला मिळतं लेफ्ट हँड बॅटर सुशांत कोटकर. चला पुन्हा एकदा सज्ज. श्वेतन वर्सेस सुशांत. यावेळेला सुशांतने केलाय पुल. चेंडू चाललाय. ओहो हो, इथे काय फिल्डिंग केलं जातंय. नक्कीच आपल्या गावासाठी इथे योगदान देताना पाहायला मिळतोय. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वरती केलंय आणि 2 धावा वाचवण्यात, माफ करा 3 धावा वाचवण्यात यश आलंय का. 2 धावा वाचवल्यात. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या होती ती 6. अमोल कासार यांच्याकडून खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा इथे श्वेतन कडून गोलंदाजी मध्ये मात्र थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि 1 धाव चोरण्यात यश आलंय या चेंडूवरती. यस पंच आताचा काय विकेट. ओके नाही बॉल किती 2 झाले ना. आताचा विकेट पकड. चला 2 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या झाली आहे ती 6. शेवटचे 2 चेंडू बाकी.
चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय प्रणित आणि स्ट्राईक एंड वरती आहेत निलेश गायकर. यानंतर सेमीफायनल 2 मध्ये दाखल झालेले संघ ते म्हणजे मुद्रे वर्सेस खर्डी. तुकाराम आणि अभिषेक धुमाल यांना विनंती आहे की टॉस साठी यायचंय, प्लीज लवकर यायचंय. श्वेतनचा पुढचा चेंडू, यावेळेला पुन्हा एकदा वाईड बॉल. येस पंच, आताचा वाईड प्लस विकेट. नवीन बॅट्समन आलाय येस अभिषेक धुमाल. यावेळेला निलेश गायकरच्या बॅट मधून चेंडू चाललाय सीमा रेषा पार. येते समर्थ क्रिकेट संघ पुराच्या संघासमोर. येस अभिषेक प्लीज लवकर यायचंय मित्र. मी उत्तम माडिक साहेबांना विनंती करतो सेमीफायनल 2 चा टॉस करून सामन्याला सुरुवात करायची आहे. चला सामन्याला होती आहे सुरुवात. 8 चेंडू आणि धावाव्यात 15. सुशांत कोटकर अंकित कासारच्या समोर. पहिला चेंडू लेग साइडला भिरकावलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट करण्यात यश आलंय पुरा संघाच्या कॅप्टन अंकित कासारला. आणि धावसंख्या होते 1 चेंडू आणि 2 धावा. 15 धावांचं टार्गेट आणि या 15 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करत असताना समर्थ क्रिकेट संघ पुरार गौलवाडी
वर्सेस राधाकृष्ण क्रिकेट संघ फणसवाडी. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म बॉलर सुशांतचा. यावेळेला चेंडू चाललाय पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे जात आहे. 2 चेंडू आणि धावा झाले त्या 3. पुन्हा एकदा सज्ज लेफ्ट आर्म बॉलर सुशांत. यावेळेला यॉर्कर लाईन डिलिव्हरी आणि पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट करण्यात यश येते. 3 चेंडू आणि धावा झाल्यात त्या 4. चला शेवटचा एक चेंडू बाकी सुशांतच्या या षटकातील. चला पुन्हा एकदा सज्ज. शेवटचा एक चेंडू बाकी. 3 चेंडू आणि धावा झाल्यात त्या 4. बघूया सुशांत की अंकित कासार. पुन्हा एकदा निर्धाव. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला फणसवाडी एक्सप्रेस सुशांत कोटकर यांच्याकडून. आता मात्र राज गायकर सज्ज. 4 चेंडू 4च झालेत ना. आता मात्र 4 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. राज गायकर पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला अमोलच्या समोर. बघूया काय होतं या मॅच मध्ये. सेमीफायनल 1. चला अमोल पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला राज गायकरच्या समोर. बघूया काय होतं या मॅच मध्ये. 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा यावेळेला सुद्धा डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी जावं लागतंय अमोलला. do papá. थँक्यू डीजे. आता पुन्हा एकदा अतितडीचा सामना पहा तुम्ही लांबना. 2 चेंडू आणि धावा त्या 5. बघूया काय होतं या मॅच मध्ये. राज गायकर की अंकित कासार. बघूया कोण करेल पार. यावेळेला यॉर्कर लाईन डिलिव्हरी ऑफ साइडला कबरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा सोडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मिसफिल्डच्या स्वरूपामध्ये 2 धावा कंप्लीट. आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. अंकित कासार की राज गायकर. सेमीफायनल 1 आणि सेमीफायनल 1च्या मॅच मध्ये 1 चेंडू 3 धावा. राज गायकर अंकित कासार. यॉर्कर लाईन डिलिव्हरी चेंडूला भिरकावलेल्या लेग साइडच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट. दुहेरीमध्ये रूपांतर केलं जाते आणि दुहेरीला तिहेरीमध्ये रूपांतर करण्यात यश येते का. शैलेश गायकर की अंकित कासार. विजय ठरतोय राधाकृष्ण क्रिकेट संघ फणसवाडी.